नमस्कार. मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे 50वे पुस्तक दादाचे. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ही कथा दादाचे पहिले पुस्तक या कथेचा पुढील भाग आहे. तर आता ऐकूया माझी कथा 50वे पुस्तक दादाचे. मी बालगंधर्व नाट्यमंदिरच्या पहिल्या रांगेत बसून दादाच्या सत्कार सोहळ्याचा आनंद घेत होतो. 6 महिन्यापूर्वी दादाच्या अनुमती पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आणि आज दादाच्या 50व्या पुस्तकाचे प्रकाशन, आणि ते सुद्धा पु ल देशपांडे, व्यंकटेश माडगुळकर यांच्या उपस्थितीत. निवेदिका दादाची पार्श्वभूमी सांगत होती. एक पुस्तकाचं नाव सांगत त्याचे प्रकाशक सांगत होते. त्या पुस्तकाच्या किती आवृत्त्या निघाल्या हे सांगत होती. स्टेजवरील मान्यवर आणि उपस्थित लोक टाळ्या वाजवत होते आणि मी मात्र दादाच्या पहिल्या पुस्तकाच्या वेळी आमच्या गावाहून दादाच्या खांद्यावरून वेंगुर्ल्यापर्यंत केलेली पायपीट आठवत होतो. दादाच्या पहिल्या पुस्तकाचे मानधन म्हणून प्रकाशकाने पाठवलेली 10 पुस्तके, एसटीच्या माणसाने केलेला दंड, त्यावेळी दादाचा झालेला चेहरा आठवत होतो. माझी झालेली निराशा आठवत होतो आणि माझा झालेला रडवेला चेहराही आठवत होतो. स्टेजवर पु ल देशपांडे दादांच्या विविध पुस्तकांची वैशिष्ट्ये सांगत होते. श्रोते ऐकत होते. स्टेजवरील दादा आणि वहिनी सर्वांचे कौतुक स्वीकारत होते आणि माझे मन 40 वर्षापूर्वीच्या काळात केव्हाच घुसले होते. 40 वर्षापूर्वी निराश मनाने मी आणि दादा घरी आलो होतो. आई बिचारी वाट पाहत बसलेली. तिला आपल्या डोळ्यांपेक्षा कोसळायला लागलेल्या घराच्या छपराची काळजी लागलेली. छपराची दुरुस्ती केली नाही तर पावसाळ्यात ते खाली यायची भीती. दादाच्या पुस्तकाचे कधी पैसे येतात आणि सुताराला सांगून रिपी, दांडे, कवले बदलतो असे तिला झाले. पण दादाला फक्त 10 पुस्तके प्रकाशाला पाठवली हे ऐकताच ती मटकन खाली बसली. बाबांना ही बातमी कळताच ते गप्पच झाले. पैसे आले असते तर बहुतेक त्यांना आईच्या काचबिंदूचे ऑपरेशन करून घ्यायचे असणार. घरात शांतता पसरली. रात्री आईने आठवण केलं पण ते कोणाच्या गळ्याखाली जाईना. दादा नुसता या कुशीवरून त्या कुशीवर करत होता. त्या दिवसापासून दादाने लिखाण थांबवले. तो रोज कामगिरीला जात होता. दुपारनंतर घरी येत होता पण पूर्वीसारखे लिखाण करत नव्हता. ओट्यावर बसून राहायचा. माझ्याशी, आईशी, बाबांशी पण बोलत नव्हता. असे 8 दिवस गेले. शेवटी एक दिवस बाबा बोलले त्याला, विश्वनाथा, झाले ते झाले. अरे आपण नवीन असतो, आपले नाव नसते म्हणून लोक आपली किंमत करतात. पण आपण नाव कमवावे लागते बाबा. याकरता मेहनत हवी, कष्ट हवे, सातत्य हवे रे बाबा. रत्नागिरीच्या बाळ गंगाधर टिळकांना पुण्यात कोण ओळखत होतं बरं? पण त्यांनी नाव कमवले, लोकमान्य झाले ते. तू पण नाव कमव. एक वेळी हेच प्रकाशक तुझ्या पायाकडे धावून येतात की नाही बघ. पण कसं बाबा? आपण फाट मोडेपर्यंत लिहायचे, रात्र दिवस कंदिलाच्या प्रकाशात. त्याची किंमतच कोणाला नसेल तर कशाला लिहायचे बाबा? प्रत्येकाचे दिवस येतात विश्वनाथा, तुझेही येतील. तू लिहिणे थांबू नकोस बाबा. लिहिणं हेच तुझं कौशल्य आहे. तुझेही दिवस येतील. दुसऱ्या दिवसापासून दादाने कागदाचे ताव आणले आणि तो जोमाने लिहू लागला. पुन्हा त्याचे पहाटे उठणे, लिहिलेले बाबांना वाचून दाखवणे सुरू झाले. दादाचे दुसरे पुस्तक लिहून तयार झाले. त्यावेळी त्याने स्वातंत्र्य सैनिकांवर पुस्तक लिहिले होते. त्या कुठल्या प्रकाशकांकडे पुस्तक द्यावे या विचारात तो बहुधा आणि बाबा असावेत. याच दरम्यान मुंबईचे नानासाहेब आमच्या घरी आले. नानासाहेबांनीच पहिले पुस्तक पुण्याच्या प्रकाशकाकडे दिले होते आणि त्याचा मोबदला त्याने काय दिला हे त्यांना माहीत होते. म्हणून त्याने स्वलिखित वार्ताक्षराने सांगितले, विश्वनाथा, अरे हे तुझं पुस्तक इतिहास घडविल, पण हे पुस्तक येऱ्या गबाळ्या प्रकाशकाकडे देऊन चालणार नाही. त्या काळासाठी तशी दृष्टी असणारा प्रकाशक हवा. विश्वनाथा, मी हे पुस्तक माझ्या बरोबर नेतो. 1 महिन्यात या पुस्तकाचे प्रकाशन होईल की नाही ते बघ.
नानासाहेब त्या पुस्तकाच्या एक प्रत घेऊन गेले आणि एक प्रत त्यांनी आचार्य अत्रेनं वाचायला दिली. एक प्रत गिरगावात मॅजेस्टिकच्या कोठावळींना दिली. कोकणातल्या गरीब मुलाचं ते पुस्तक आचार्यांनी वाचायला घेतले आणि एका रात्रीत संपवले. अत्रे साहेब खुशच झाले. स्वातंत्र्य मिळून 20-22 वर्षे झाले होती आणि सत्तेवरचे लोक स्वातंत्र्य सैनिकांना विसरत चालले होते. त्याच वेळी असे पुस्तक अत्रे साहेबांच्या हातात. खुश झालेले अत्रे ज्याला त्याला त्या पुस्तकाबद्दल सांगू लागले. साहेबांनी मराठात या पुस्तकाबद्दल मोठा लेख लिहिला. तो हजारो लोकांनी वाचला. तो मॅजेस्टिकच्या कोठावळींनी पण वाचला आणि त्यांनी बाकीची पुस्तके छापायची थांबवली आणि विश्वनाथ ओगले याचं पुस्तक छापायला घेतलं. पुस्तक तयार होतात मराठा नवशक्तीमधून या पुस्तकाची जाहिरात येऊ लागली आणि पुस्तक दुकानात आले. मात्र वाचकांचा त्याच्यावर उड्या पडू लागल्या. पहिली आवृत्ती, दुसरी आवृत्ती. त्या दिवशी कोकणात आमच्या गावाजवळ माझा दादा बाजूच्या गावात ब्राह्मण जेवणासाठी गेला होता. पोस्टमन आमच्या घरी आला आणि विश्वनाथ ओगले याच्यासाठी मनी ऑर्डर असल्याचे सांगू लागला. आईने भीत विचारले, पैशाही मनी ऑर्डर आली आहे. किती रुपयांची आहे बाबा पोस्टमना? की नुसती पुस्तके पाठवली आहेत मागच्या वेळीसारखी? पोस्टमन काका हसून म्हणाला, काकी मनी ऑर्डर म्हणजे पैसे घे बाई, पार्सल नाही. अगे 600 रुपयांची आहे. 600 रुपये? 600? मला आणि आईला काय बोलावे हे कळेना. कसा आनंद करावा, व्यक्त करावा हेच कळेना. हळूच ती पोस्टमनला म्हणाली, माझी मस्करी करत नाहीस ना रे पोस्टमना? नाही गे काकी, माका पण खराच वाटेना. बघ हो बघ आकडो. मी पाहिले, खरंच 600 रुपये मात्र असा आकडा होता. आमच्या घरात आनंदी आनंद झाला. आईने घरच्या साऊसाईचे दूध तांबडीला लावले आणि दुसऱ्या दिवशी श्रीखंडपुरीचा बेत केला. दादा खुश झाला. त्याच्या लिखाणाला न्याय मिळाला. पैसे हातात येताच त्याने बाबांसाठी चप्पल करायला टाकले. आईला नेऊन सावंतवाडीला डोळ्याचे डॉक्टर आचोले यांना दाखवले आणि 8 दिवसांनी ऑपरेशन करून घेतले. पण आईने खूपच आग्रह केला तेव्हा स्वतःसाठी आणि माझ्यासाठी चप्पल करायला दिली. इकडे मुंबईत साहित्य विश्वात दादाच्या पुस्तकाने खळबळ उडवली होती. पुस्तकाच्या प्रती दुकानात आल्या की 4 दिवसात खपत होत्या. मुंबई पुण्यातील लेखकांना कळेना कोण हा विश्वनाथ ओगले. साक्षात आचार्य अत्रेंनी मराठ्यात 4 कॉलम लिहून त्याचं कौतुक केले. नानासाहेब एकदा आचार्य अत्रेंना भेटायला गेले तेव्हा अत्रे म्हणाले, अरे नाना, हा विश्वनाथ तिकडे काय करतो गावाकडे? साहेब त्याचं भिक्षुकी घराणे. तेव्हा अरे मग मी सुद्धा भिक्षुकाचाच मुलगा, सासवडच्या भिक्षुकाचा मुलगा हा तुला दिसतो. तो समोर तो प्रल्हाद केशव अत्रे. आता मी संपादक झालो. पण नाना एक काम कर, त्या ओगलेला बोलावून घे मुंबईमध्ये. आम्ही त्याला नोकरी देतो आमच्या मराठामध्ये. सांग त्याला आमची चाळ आहे इथे सोबत वरळीला, तिथे राहील तो. आमचा लक्ष असेल त्याच्यावर. अरे इथे खूप लिहिणारे आहेत आमच्या प्रेसमध्ये. त्यांच्याकडून तो शिकेत राहील. तो पोर हुशार आहे विश्वनाथ. तेव्हा बोलाव त्याला इकडे. नानासाहेब ऐकतच बस. साक्षात आचार्य अत्रेंनी कौतुक केले विश्वनाथाचे आणि नोकरी देतो, राहायला जागा देतो म्हणाले. त्यांचा विश्वासच नसेल. दुसऱ्या दिवशी नानासाहेब कुडाळची एसटी पकडली. अचानक नानासाहेब घरी आले आणि बाबांना म्हणाले, अहो तुमच्या विश्वनाथाचे लिखाण अत्रे साहेबांना खूप आवडले. अत्रे साहेबांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. एखाद्यावर खुश झाले म्हणजे झाले, मग ते त्याला खांद्यावर घेते. त्यांनी तुमच्या विश्वनाथाला मुंबईला बोलावले. मराठात नोकरी देतो म्हणाले. त्यांच्या बाजूच्या पतीची चाळ आहे, तिथे 2 खोल्या देणार आहेत राहायला. आई आणि बाबा ऐकतच राहिले. अख्खा महाराष्ट्र गाजवणारे आचार्य अत्रे दादाला नोकरी देत होते. त्यांनी त्याकरता नानासाहेबांना याकरता इकडे पाठवले. बाबांच्या डोळ्यात अश्रू आले. दादा मुंबई जाणार म्हणून आईचे काळजीने भरून गेले. तिचे डोळे सतत पाझरत. शेवटी दादा नानासाहेबांबरोबर मुंबईला गेले. बाबा गप्प झाले. आई मुसमुसत राहिली. दादा गेल्याने मी एकटा झालो. अत्रे साहेबांनी दादाला बातम्या लिहिण्याचे काम केले. मराठामध्ये एकापेक्षा एक हुशार माणसे होते. दत्तू बांदेकर नावाचे एक हुशार उपसंपादक होते. अत्रेंची कन्या शिरीषताई होत्या. सर्वांनी दादाची कादंबरी वाचली होती, त्यामुळे सर्वांना त्याचे कौतुक होते. अत्रे साहेबांनी दादाला आपल्या केबिनच्या बाहेरच टेबल दिले, त्यामुळे तो त्यांच्या सहवासातच राहिला.
एक दिवस साहेबांनी दादाला विचारले, ओगले नवीन काय लिहितोस? साहेब भगतसिंगाचे चरित्र लिहितोय. अरे वा वा वा, शाबास. ओगले, आपल्या इथे लायब्ररी आहे, हवी ती पुस्तके घेऊन जा, पण लिहित राहा. कादंबरी लिही, कथा लिही, नाटकं लिही, रोज काहीच्या काही लिहायचं. आणि एक आपल्या पेपरमध्ये एक कॉलम पण लिहायला लाग. हा, नाव काय देणार कॉलमचं? तो कोकणचा लिही, माझे कोकण. लोकांना कळू दे कोकण म्हणजे काय चीज आहे. अरे पण एक काम कर, टिळक, आगरकर, ते नवीन लेखक आहेत ना, जयवंत दळवी, मंगेश पाडगावकर, कर्णिक बिर्निक, अशा माणसावर लिही. हा, पण त्या सदोबा पाटलावर कधी लिहू नकोस. हा, त्या दिवसापासून दादा मराठामध्ये सदर लिहू लागला. एका वर्षात दादाच्या 2 कादंबऱ्या आल्या, मॅजेस्टिकच्या कोठावळ्यांनी छापल्या, जोरात विक्री झाली. पुण्याच्या नासी फडक्याच्या कादंबऱ्या लोकांनी बाजूला सारल्या आणि विश्वनाथ ओगलेच्या कादंबऱ्या तरुण वृद्ध वृत्तींना आवडीच्या झाल्या. मे मध्ये दादा गावी आला. त्याने गावातील सुताराला बोलावून घेतले आणि त्याला छप्पराचे माप घ्यायला लावले. नवीन छप्पर आणि सुताराने नवीन छप्पर ठोकायला सुरुवात केली. कुंभाराकडून कौले घेतली आणि घरावर नवीन कौले चढवली. 10 दिवस राहून दादा परत मुंबईला गेला. साहित्यिक म्हणून दादाची प्रगती सुरूच होती. साक्षात आचार्य अत्रे पाठी होते, मराठासारखे वर्तमानपत्र पाठी होते. आता अनेक साहित्यिक दादाला मान देऊ लागले. अगदी अनंत काणेकर, वालव कुलकर्णी, जयवंत दळवी ही मंडळी तर त्याची मित्रच बनली. अत्रे साहेब देवाघरी गेले आणि दादाने मराठा सोडले आणि नवीनच सुरू झालेल्या महाराष्ट्र टाइम्समध्ये तो रुजू झाला. पगार खूपच वाढला. लेखनाची रॉयल्टी येतच होती. दादा नियमित बाबांना पैसे पाठवत होता. आता दादाला स्थळ सांगून येऊ लागले. दरम्यान दादाने दादर भागात फ्लॅट विकत घेतला आणि दापोलीच्या करंदीकरांची मुलगी माझी वहिनी म्हणून घरात आली. मी मॅट्रिक झालो आणि दादाने मला मुंबईत आणले. दादाने माझे नाव सायन्सकडे घातले. माझी वहिनी खूपच प्रेम, तिने माझ्या आईबाबांना पण बोलावून घेतले. आता आम्ही सर्वजण मुंबईत राहू लागलो. मुंबई आईला काही मानवली नाही आणि वर्षातच ती गेली. बाबा पण मग 6 महिन्यांनी गेले. 5 वर्षात दादाची 10 पुस्तके आली. आता अनेक प्रकाशक दादाकडे पुस्तकं मागू लागले, पण दादा पैशापेक्षा चांगला प्रकाशक निवडू लागला. एक दिवस दादाकडे पुण्याचा प्रकाशक पुस्तक मागण्यासाठी आला. मी घरी होतो. मी त्याला ओळखले. ज्या प्रकाशकाने फक्त 10 पुस्तके मोबदला पाठवला होता तोच तो प्रकाशक होता. दादा गप्प होता. त्याच्या मनात त्याला पुस्तकं द्यायचे नव्हते, पण भिडस्त स्वभावामुळे तो गप्प होता. पण मी गप्प बसणार नव्हतो. मी त्या प्रकाशकाला म्हणालो, तुम्ही विश्वनाथ ओगले याचे पहिले पुस्तक प्रकाशित केले होते, हे लक्षात आहे ना तुमच्या? त्या प्रकाशकाला वाटले होते यांच्या लक्षात नसेल. तो तू तू मी मी हो हो ना ना करायला लागला. मी घरातून त्याने पाठवलेल्या पुस्तकातील 5 पुस्तके आणून त्याच्या समोर ठेवली. ही तुम्ही पाठवलेली पुस्तके 10 पुस्तके होती, त्यातील 5 पुस्तके आम्ही कोणाकोणाला देऊन टाकली फुकट. ती पुस्तके घरात ठेवून आम्ही काय करायचे? कशाला पाठवलं ती 10 पुस्तके? या पुस्तकाने काय तांदूळ, साखर, गहू येतात का सांगा? मग गरिबाची चेष्टा करता का तुम्ही? गरिबाची चेष्टा करता, लेखकाला किंमत देत नाही, मग हा व्यवसाय कोणाच्या जीवावर करता? तो प्रकाशक हात जोडू लागला. माझी चूक झाली म्हणाला. मी त्याला ठणकावले. दादाचे नवीन पुस्तक हवे असेल तर त्या मागील पुस्तकाचे म्हणजे पहिल्या पुस्तकाचे 2000 रुपये आणून द्या, मगच नवीन पुस्तक मिळेल. या प्रकाशकाने मागील पुस्तकाचे 2000 दिले आणि 4000 घेऊन दादाने नवीन पुस्तक त्याला दिले. मी इंटरनंतर सिव्हिल इंजिनिअरिंग केले आणि नोकरीस लागलो. 2 वर्षात नोकरीस केल्यानंतर आमच्या कंपनीची नाडकर्णी भेटली. त्याला पुण्यात बांधकाम कंपनी काढायची होती. मी नोकरी सोडून त्यांच्यासमोर पुण्याला गेलो. खूप कामे मिळत गेली, खूप पैसे मिळवले. कोथरूड भागात बंगला बांधला, लग्न केले. बंगल्याला नाव दिले विश्वनाथ. माझ्या बंगल्याचे नाव विश्वनाथ. दादाला 2 मुली, दोघीही प्राध्यापिका आहेत. दादांसारखे दोघीही लिहितात. दादाची पुस्तके प्रकाशित होती. 2 वर्षापूर्वी दादाला साहित्य परिषदेचा अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानिमित्त दादाचे अनेक सत्कार झाले. मी आमच्या गावात नवीन वरखाली असा बंगला बांधला. त्याला आईवडिलांचे नाव दिले. गेल्या वर्षी दादाच्या पुस्तकाला, अनुमतीला साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला. माझ्या दादाचे नाव देशभर झाले. व्यासपीठावर दादाचा सत्कार सुरू. दादा सत्काराला उत्तर देतो. श्रोते दादाचा जीवन प्रवास ऐकतो. मला माझ्या दादाचा अभिमान वाटतो.
कोकणातील खेडेगावात राहून चप्पल न घालता 10 मैल चालत पौराहित्य करणारा माझा दादा थोरा मोठ्यांकडून सत्कार करून गेलो. कार्यक्रम संपला. मी दादाला माझ्या मर्सिडीज गाडीत बसवून घरी नेतो. मला जुने दिवस आठवले. असाच एक प्रकाशक किती पैसे परसरातून पाठवतो म्हणून मी दादाच्या मागे लागून वेंगुर्ल्याला गेलो आणि मला दादाने खांद्यावर बसवून 2 घाट्या उतरवून घरी आणलं. माझ्या डोळ्यासमोर ते चित्र आणि हे चित्र. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.